नमस्कार फ्रेंड्स, गणेश जयंती हा दिवस माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला येतो। या दिवशी गणपतीचा जन्मोत्सव साजरा होतो। या दिवसाला तिलकुंद चतुर्थी असेही म्हटले जाते। माघ शुद्ध चतुर्थी या तिथीला गणेशाचे तत्व हे नेहमीच्या तुलनेत सहस्त्रपटीने कार्यरत असते असे मानले जाते। भाद्रपद महिन्यातील चतुर्थीप्रमाणे माघ महिन्यातील चतुर्थीला पण तेवढेच महत्त्व आहे। या गणेश चतुर्थीला विनायकी चतुर्थी असेही म्हटले जाते। या दिवशी गणपतीला तिळाच्या लाडवाचा नैवेद्य दाखवला जातो। प्रत्येक मराठी महिन्याच्या शुक्ल पक्षात येणाऱ्या चतुर्थीला विनायक चतुर्थी असे म्हणतात। गणेश भक्त संकष्टी चतुर्थीप्रमाणेच या दिवसाला देखील महत्त्व दिले जाते। गणेश जयंती म्हणजे गणेशाचा वाढदिवस, ज्याला माघ शुक्ल चतुर्थी, तिलकुंद चतुर्थी किंवा वरद चतुर्थी असेही म्हणतात। या प्रसंगी बुद्धीचा स्वामी गणेशाचा जन्मदिवस साजरा केला जातो। प्राचीन प्रथांनुसार नंदीने सनत कुमार ऋषींना सांगितलेली एक आख्यायिका म्हणून भगवान कृष्णावर सामंतक नावाने एक मौल्यवान रत्न चोरल्याचा आरोप होता, कारण त्याने भाद्रपद शुक्ल चतुर्थीला चंद्र पाहिला, जो निशिब्ध होता। देवऋषी नारदांनी सांगितल्याप्रमाणे त्यांनी माघ शुक्ल चतुर्थी किंवा गणेश जयंतीचे व्रत पाळले आणि त्यांची चोरीच्या आरोपातून सुटका झाली। या दिवशी गणपती आणि चंद्र यांची पूजा केली जाते। पूजक व्यक्तीने या दिवशी लाल रंगाचे वस्त्र वापरावे असा संकेत रूढ आहे। चंद्राचा उदय झाल्यावर चंद्राची पूजा केली जाते। गणपतीला या दिवशी तीळ वापरून केलेला गोड पदार्थ, तिळाच्या मोदकांचा नैवेद्य दाखवला जातो। गणपतीची स्पंदने आणि पृथ्वी चतुर्थी तिथीची स्पंदने सारखी असल्याने ती एकमेकांना अनुकूल असतात, म्हणजेच या तिथीला गणपतीची स्पंदने जास्त प्रमाणात पृथ्वीवर येत असतात। त्यामुळे या दिवसाला विशेष महत्त्व आहे। प्रत्येक मासातील चतुर्थीला गणेश तत्व हे नेहमीच्या तुलनेत पृथ्वीवर अधिक प्रमाणात कार्यरत असते। या तिथीला केलेल्या श्री गणेशाच्या उपासनेने गणेश तत्वात जास्त लाभ होतो। अशाच नवनवीन माहितींसाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।